नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? बरे आहात ना? ठीक आहे. तर बघा आता तुमचा 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. तुमच्या आता ॲडमिशन जी काही प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे, बरोबर. कसेबसा रिझल्ट लावलेला आहे तुमचा बोर्डाने. मुळात परीक्षाच तुमची कशीतरी झाली म्हणण्यापेक्षा त्यात एक भूगोलचा पेपरच तो राहिलेला, बरोबर. आणखी एक हा जो काय भूगोलचा पेपर राहिलेला आहे ना, त्याचा बऱ्याच जणांनी फायदा उचललेला. काय फायदा आहे बघा, तुम्ही एकाला विचारलं की बाबा साधारणतः 40% पडलेला मुलगा, त्याला विचारलं काय रे जरा पर्सेंटेज कमीच मिळाले ना तुला. तर मला म्हटला अहो सर मला चांगले मिळाले असते मार्क्स, पण माझा भूगोलचा पेपर राहिला ना. म्हटलं का रे? अहो मला सर भूगोलात चांगले मार्क्स मिळणार होते. काय थापा मारतो बाबा, तुला इकडं कोणी विचारलं नाही बाकीच्या सब्जेक्टला, तर इथं कसे काय मिळतील? बरं ते जाऊ देत. आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेल्या आहेत. तुमच्या ऑनलाईन क्लासेस, ऑफलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत, बरोबर. जसं आपले मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे शाळा कॉलेज थांबले असतील तुमची, पण तुमचं शिक्षण थांबायला नको होत. म्हणून आपण आपला हे सुरू करूया. तुमचं 11वीचं मॅथ्सचं जे काय आहे ते सुरू करू. ओके. काय हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, यूट्यूबवर मिळतं आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट युअर फर्स्ट चॅप्टर ऑफ 11th मॅथ्स. ओके, दॅट इज वॉट दी कॉम्प्लेक्स नंबर. तर आपण आता हा जो काही कॉम्प्लेक्स नंबर हा जो तुमचा चॅप्टर आहे 11th मॅथ्सचा तो आपण सुरू करूया, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय व्हिडिओ आहे, हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघा. उगाच 2.5 मिनटं 2 मिनटं बघायचं आणि परत रामराम ठोकून जायचं, असं काही करू नका. ओके. आणखी ज्यांनी जे सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा. हे जे काही कॅमेरा माईक काय आहे ना त्याची जरी थोडी इज्जत ठेवा, समजलं? ठीक आहे. तर बाबा ते सबस्क्राईब करा. ठीक. तर बघा सुरुवात करूया. आपला तुमचा पहिला चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर. काय चॅप्टर आहे? कॉम्प्लेक्स नंबर. ओके, किंवा कॉम्प्लेक्स नंबर्स. काय चॅप्टर आहे तुमचा? कॉम्प्लेक्स नंबर. बघा आता आणखी एक तुम्हाला इंग्लिश कम्फर्टेबल तर असणारच, असायलाच पाहिजे. इंग्लिशमधून सगळं शिकायचं आहे. मराठी कम्फर्टेबल आहे की हिंदी इंग्लिश तर असणारच आहे. त्याऐवजी मराठी आणि हिंदी या दोन्हींपैकी कुठली लँग्वेज पाहिजे ते आपलं कमेंटमध्ये मला नंतर सांगा. नंतर व्हिडिओ बघितल्यानंतर काय वाटते, मराठी चांगली की हिंदी, जे काय असेल ते सांगा तिथं. ठीक आहे. ओके. पण तुम्हाला मी गुपित सांगू का, हिंदीच्या काय नादाला लागू नका. का माहिती आहे का? तर कारण की मलाच हिंदी येत नाही, त्यामुळे आपलं आपण मराठीमध्ये शिकूयात. ओके. तर हे काय आहे बाबा तुमचं कॉम्प्लेक्स नंबर. माझं जर अक्षर दिसत नसेल तर इथं स्पष्ट लिहिलेलं आहे कॉम्प्लेक्स नंबर, ते वाच. ओके. ठीक आहे. तर सुरुवात करूया. ओके. सो लेट स्टार्ट युअर फर्स्ट चॅप्टर ऑफ 11th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2. ओके. मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स, आर्ट्स आणि सायन्ससाठी जे काय मॅथ्स आहे त्याचा पार्ट 2चा पहिला चॅप्टर आहे. ओके. सो व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन दॅट चॅप्टर? लेट स्टडी. बघा काय काय शिकणार आहे आपण इथं. अ कॉम्प्लेक्स नंबर, CN. कॉम्प्लेक्स नंबरचा चॅप्टर आहे म्हटल्यावर कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला शिकावंच लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अल्जेब्रा मीन्स दॅट इज वॉट दी मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, जे काय गणितीय प्रक्रिया असतील ह्या कॉम्प्लेक्स नंबरच्या ते आपण शिकणार आहे इथं. नेक्स्ट जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचं जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते शिकणार आहे इथं. देन पोलर अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अँड लास्ट वन इज द डी मोव्हर्स थेरम. हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये हळूहळू शिकत जाणार आहे. ओके, समजलं? तर हे जे काय शिकणार आहे याच्या व्यतिरिक्त आणखी गोष्टी शिकू शकू, पण हे जे आहे ते बेसिक आहे. ओके, महत्त्वाचे टॉपिक आहेत, महत्त्वाचे पॉईंट आहेत, तर एवढे तर आपण व्यवस्थित शिकणार आहोत. ओके. ठीक आहे. तर आत्ता जे काय आपण बघितलं ते आपण शिकणार आहोत, बरोबर. बट हे जे आहे ते आधी आपण शिकलेलो आहोत. 8वी 9वी 10वी आधीचे जे काय तुमचे स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला झालेलं आहे. काय काय झालेलं आहे? अल्जेब्रा ऑफ रिअल नंबर, बेरजा वजाबाक्या. रिअल नंबर माहिती आहेत, त्याच्या बेरजा वजाबाक्या, भागाकार गुणाकार सगळं झालेलं आहे आपल्याला. पुढचं काय? सोल्युशन ऑफ लिनियर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिनियर अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला शिकलेलो आहे. आपल्याला याचे आन्सर्स फाइंड आउट करता येतात. ओके. त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ रिअल नंबर ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईन आपण तुमचे रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, बाकी रिअल नंबर हे कसे रिप्रेझेंट करायचे, ओके, ते शिकलेलं आहे. त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ अ पॉईंट इन अ प्लेन हे सुद्धा शिकलेलो आहे. आणि लास्ट वन इज द ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज. हे तर सगळ्यात महत्त्वाचं. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक
हे सगळं रेशोज आपल्याला माहीत आहे, तोंडपाठ आहे, तो टेबल आपण 10वीला पाठ केलेला होता, माहिती आहे. ओके, तर एवढं सगळं शिकलेलं आहे. हे सगळं नॉलेज आपल्याला इथं पुढे आता एक्सपांड करायचं आहे, वाढवायचं आहे, ते विसरायचं नाही. कोरोना आला असेल, 4 महिने गॅप पडला, माहिती आहे. 4 का म्हणून मी म्हणतो 5-6 महिने, 7-8 महिने गॅप पडला असेल. ओके, तुमच्यात पडला आणि आमच्यातही पडला, पण तो गॅप असू दे, आता विसरून जाऊया. हे सगळं व्यवस्थित परत एकदा पुस्तक असेल तर वाचा, बघा, पण हे नॉलेज आपल्याला वाचायचं, उपयोगात आणायचं आहे. समजलं? ठीक आहे. चला मग सुरू करूयात तुमचं चॅप्टर कॉम्प्लेक्स नंबर. ओके, श्रीगणेशा करूया तुमच्या 11वीचं इथं. ठीक आहे. बघा इंट्रोडक्शन काय आहे आता या चॅप्टरचं. इंट्रोडक्शन. आणखी एक पुन्हा एकदा सांगतोय, हा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित पूर्ण बघा. एक जास्तीत जास्त 30 मिनिटाचा, 25 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ असेल. ठीक आहे. उगाच 2-3 मिनिटं बघणार असेल तर आत्ताच बंद करा. ओके, ठीक आहे. बघा इंट्रोडक्शन. आता आपल्याला माहिती आहे, आपण x² - 1 = 0 हे इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत, x² - 1 = 0, आणखी एक आहे x² + 1 = 0. ठीक. हे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय हे एक बेसिक आपण सांगतोय. ओके, पटकन सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. x² - 1 = 0 आणि x² + 1 = 0 हे सॉल्व करा. काय मिळेल तुम्हाला? x² तिथं तसंच ठेवा, हे +1 पलीकडे गेले की हे -1 पलीकडे गेले की +1 होणार. ओके, हे सुद्धा सॉल्व करू. x² = +1 पलीकडे गेले की -1. आता इथं काय कराल? स्क्वेअर रूट घ्याल, बरोबर. यू विल गेट द व्हॅल्यू x हिअर, आणि इकडे काय मिळेल तुम्हाला? √1, बरोबर. ठीक आहे. मग x √1 चं रूट काय असतं? 1च असतं. सो x = 1 मिळालं तुम्हाला. समजलं? पण इकडं बघा, इकडं एक प्रॉब्लेम झालेला आहे. इथं गडबडीत डायरेक्ट स्क्वेअर रूट घेऊन सोडवू नका. काय प्रॉब्लेम आहे सांगा मला? x² = -1 आहे. x² = -1. कुठल्याही संख्येचा स्क्वेअर हा मायनस येतो का? सगळ्यात महत्वाचं, नाही येत. कोणत्याही संख्येचा स्क्वेअर हा मायनस येत नाही. याचा अर्थ हे इथून पुढे आपल्याला सॉल्व करता येणार नाही, किंवा इथंच ते हा नंबर कुठला आला मग? आता कुठल्याही संख्येचा स्क्वेअर घेतला तुम्ही, बरोबर. हा घेतला, सपोज आता 2 चा स्क्वेअर म्हणजे काय असतं रे? 2 × 2 काय आला? 4 आला, बरोबर का? आता -2 चा स्क्वेअर घेऊ आपण. -2 चा स्क्वेअर घेऊ. -2 चा स्क्वेअर काय येईल रे? -2 × -2, बरोबर का? मायनस मायनस प्लस काय आला? पॉझिटिव्हचा स्क्वेअर सुद्धा प्लसच आला, निगेटिव्हचा स्क्वेअर सुद्धा प्लस आला, बरोबर. निगेटिव्ह किंमतच येत नाही, निगेटिव्ह व्हॅल्यूच येत नाही. कोणता स्क्वेअर हा निगेटिव्ह येत नाही. मग हे कसं काय आलं इथं? बरोबर. अरे हेच तर आपल्याला जाणून घ्यायचं ना, हेच तर माहिती. त्यासाठी तर आपण 11वीत आलो, 10वी झाली आपली, बरोबर. हे काय आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. तर बघा, त्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नंबर फाइंड आउट केला. हे कळालं तुम्हाला? एक्स हे सोडवू शकतो आपण इथं, पण असं इक्वेशन असेल तर इथं अडतंय. का अडतंय? तर तुम्हाला माहिती आहे हे x² = -1 आहे, आणि कुठल्याही संख्येचा स्क्वेअर हा मायनस येत नाही. म्हणजे हे कुठेतरी प्रॉब्लेम, काहीतरी डिफिकल्टी आली इथं, बरोबर काय की नाही? काहीतरी अडचण आली, काहीतरी लिमिटेशन आलं आपल्याला इथं. मग हे लिमिटेशन नाही आहे, ह्याच्यावर शास्त्रज्ञांनी काय तो उपाय सांगितलेला. मॅथमॅटिशियन जेवढे असतील त्यांनी आपल्याला उपाय सांगितले आहे. ओके, तर बघा आता x² = -1. तर ह्याच्यासाठी काय केलं? एक टर्म वापरली त्यांनी. काय टर्म वापरली ती बघू आपण. याच्यासाठी काय केलं बघा, हेच जर तुम्ही सॉल्व केलं तर काय मिळेल तुम्हाला? असं √-1 मिळेल, बरोबर का? ठीक आहे. आता शास्त्रज्ञांनी हे जे काय √-1 आहे ना, हे √-1 आहे ना, याला I म्हटलंय. I काय म्हटलंय? I. ठीक आहे. हे झालं. हे आत्तापर्यंत आपण सगळं आधीचे नंबर बघितलेले ते रिअल नंबर होते, आणि आता आपण इमॅजिनरी नंबरकडे चाललोय, बरोबर. रिअल म्हणजे बाबा काय खरोखर अस्तित्वात असल्यासारखं आहे असं. हे इमॅजिनरी आहे, तिथून म्हणजे ते उत्तरच येत नाही, याचा अर्थ ते काहीतरी इमॅजिनरी आहे असं आपण ठरवतोय तिथं. ओके, तर बघा हे जे काय √-1 होतं, त्याला काय म्हटलं? I म्हटलं. म्हणजेच आपण हे जे काय आपल्याला नंबर मिळालाय, ओके, जो अस्तित्वातच नाही किंवा जो येतच नाही, त्यासाठी शास्त्रज्ञांनी तो जो सेट होता रिअल नंबरचा तो थोडासा एक्सटेंड केला, आणि त्याच्यात आणखी नवीन नंबर ऍड केले.
ओके, ते म्हणजे तुमचं आय. ओके, हे ग्रीक लेटर आहे, लक्षात घ्यावा. ग्रीक लेटर आहे ते. त्याला काय म्हणतात, आयोटा. काय म्हणायचं त्याला, आयोटा. काय म्हणायचं, आयोटा. तुम्ही आय म्हटले तरी चालेल, लक्षात घ्या. आयोटा ग्रीक लेटर आहे, तर हे वापरायला सुरुवात केली. म्हणजेच काय, हे √-1 बरोबर आय. ओके, आता या आयचा स्क्वेअर घेतला, आयचा स्क्वेअर केला तुम्ही. ओके, तर मग इकडे तुमचा आन्सर काय येणार आहे, मध्ये √-1 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन -1 राहिलं. सो आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. म्हणजे तुम्हाला साधारणतः काय काय मिळालं, आय इज इक्वल टू वॉट, √-1. कसं आलं समजलं का? हे नसेल तर परत एकदा व्हिडिओ परत रिपीट करून बघा. आणि आय स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, हे -1. समजलं? तर हे दोन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, कळलं का? हे कसं आलं, तर शास्त्रज्ञांनी किंवा मॅथमॅटिशियननी काय केलंय, तर त्यासाठी हे ग्रीक लेटर वापरलंय. ग्रीक लेटर, काय ग्रीक लेटर आहे तुमचं, आयोटा. त्याला काय म्हणायचं, आयोटा. ओके, सो आयोटा म्हणजे काय, साधारणतः आय इज इक्वल टू नथिंग बट दी √-1. ओके, आय स्क्वेअर घेतलं की तुम्हाला -1. ह्या दोन किमती व्यवस्थित लक्षात ठेवा. समजलं? ठीक आहे, तर हे जे काय आय आहे यालाच आपण म्हणतो इमॅजिनरी युनिट और इमॅजिनरी नंबर. काय म्हणायचं रे याला, इमॅजिनरी युनिट और इमॅजिनरी नंबर. ओके, बघा जे काय तुमचे मॅथमॅटिशियन होते त्यांनी काय इमॅजिन करून ठेवलेलं आहे आणि आपण काय इमॅजिन करत असतो, लक्षात घ्या. त्यांनी काहीतरी आपलं सोल्युशन आपल्याला मिळवून दिलेलं आहे त्या नंबरचं. सो इमॅजिनरी युनिट म्हणजेच इमॅजिनरी नंबर, हे याला आपण इमॅजिनरी युनिट किंवा इमॅजिनरी नंबर असं म्हणतो, लक्षात ठेवा. हे तर हे कोणत्या मॅथमॅटिशियननी इमॅजिन करून ठेवले, किंवा इमॅजिन करून ठेवले म्हणण्यापेक्षा याचा प्रथम वापर केलेला आहे, तर लिओनार्ड यूलर. त्यांनी साधारणतः याचा प्रथम यूज केला किंवा हे पहिला सांगितलं हे असं असू शकतं. या दोन ज्या काही टर्म आहेत त्या तुम्हाला प्रथम त्यांनी दर्शवल्या. समजलं? त्यांनी तुम्हाला प्रथम त्या दाखवल्या. ओके, सो लेट्स स्टार्ट. कॉम्प्लेक्स नंबर. ओके, त्याच्यातला पहिला पॉईंट आहे इमॅजिनरी नंबर. बघा, इमॅजिनरी नंबर इज व्हॉट, अ नंबर ऑफ द फॉर्म bi where b belongs to r and b is not equal to 0 and I is equal to √1, that is √-1, that is called as the imaginary number. असा नंबर कुठला, कोणता नंबर, तो bi या फॉर्म मध्ये आहे. लक्षात घ्या, bi या फॉर्म मध्ये आहे. b हा रियल नंबर आहे, b बिलॉंग्स टू रियल नंबर. b कसा आहे, तिथं रियल नंबर आहे जो शून्य नाही आणि आय जो आहे तो √-1 आहे. अशा नंबरला आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणतो. इथं जर दिसत नसेल तर तुमचे टेक्स्टबुक आहेत ती ओपन करा, ती घेऊन बसा. ओके, किंवा मी इथं व्यवस्थित टेक्स्टबुक मधला आहे ते कॉपी करतो तिथं. ठीक आहे, बघा मग कोणता नंबर असेल. मग तुमच्या बुकमध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत. कोणते कोणते दिलेत बघा, √-25 दॅट बिलॉंग्स, किंवा हे म्हणजेच तुमचं 5i आहे असं सांगितलंय त्याने. हे कसं आलं 5i, बघा अंडर त्यांनी काय केली, ह्या -25 ची फोड केली, पूर्ण फोड केली. काय केलं, -1 इंटू √-25 असं केलं त्यांनी. समजलं? किंवा आतमध्ये पहिला फोड करू आपण, इंटू 25. ठीक आहे, बघा त्यानंतर काय केलं, परत सेपरेट करा. -1 इंटू हे -1 सेपरेट करा आणि हे सेपरेट करा. ठीक आहे, याची किंमत काय आली आय, आणि हे काय आलं तुमचं, हे काय आलं 5 √-25, सो 5i. समजलं? ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट युअर 5i. कळालं? तर या पद्धतीनेच मग 2i असेल, -11i असेल. ओके, समजलं? किंवा तुमच्या बुकमध्ये आणखी काय काय दिले बघा, 2/7i. सो हे तुमचे आहेत इमॅजिनरी नंबर. लक्षात घ्या, सोप्पा आहे, काय अवघड नाही. कुठला फॉर्म आहे, bi फॉर्म मध्ये. सो याच्यात जे 2 आहे, हे 2, हे 11, हे 2/7. ओके, हे जे आहे ते काय आहे, b आहे. ते काय आहे, b. आणि हे
हे जे आहे ते काय आहे, आय आहे तुमचं. समजलं का? ठीक आहे. सो हे BI फॉर्ममध्ये आहे बघा. BI फॉर्ममध्ये दिसतंय का? 5i 2i -11i 2/7i. सो BI फॉर्ममध्ये आहे, ज्याच्यात B बिलॉंग्स टू R. R म्हणजे रिअल नंबर. R म्हणजे काय? रिअल नंबर. ओके. सो हे रिअल नंबर आहेत. सगळ्यात पहिलं तुम्हाला रिअल नंबर म्हणजे काय असतं हे माहिती आहेत का? ओके. आपण शिकलेलं आहे, लक्षात घ्या. कुठले कुठले नंबर आहेत तुमचे? नॅचरल नंबर आहे, बरोबर का? त्यानंतर होल नंबर आहे, त्यानंतर इंटिजर आहेत. नॅचरल नंबर 1 पासून सुरू होतो, 1 2 3 4 5 6. होल नंबर 0 पासून सुरू होतात. ओके. होल, त्यानंतर 0 1 2 3 4 5 6. इंटिजर 0 पासून पुढे येईल, 0 पासून पाठीमागे येईल, हे इंटिजर्स झाले. 0 1 2 3 आणि पाठीमागे -1 -2 हे इंटिजर्स झाले. त्यानंतर तुमचे रॅशनल नंबर आहेत, अंश आणि छेद या रूपात असलेले नंबर आहेत, बरोबर, m/n या ह्याच्यात. नंतर इरॅशनल नंबर आहेत, √2 √3. त्यानंतर आणखी कोणते बघा, साधारणतः त्याचं रूट निघत नाही, असे आपले इरॅशनल नंबर आहेत. हे सगळे नंबर रिअल नंबरमध्ये येतात. हे सगळे नंबर तुमचे रिअल नंबरमध्ये येतात. पाय सुद्धा रिअल नंबरमध्ये येतो, लक्षात घ्या. ओके. तर मग तो असा नंबर आहे, हा रिअल नंबर आहे. ओके. म्हणजे पूर्ण जे काय आपण आतापर्यंत शिकलेलं आहे त्यापैकीच एक नंबर. तो 0 नाही, तो 0 नाही, लक्षात घ्या. तो 0 नसायला पाहिजे. आणि आयची किंमत ही -√-√1 आहे. अशा नंबरला आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणतो. हे समजलं का व्यवस्थित? ठीक आहे. आता नोट काय आहेत बघा. नोट म्हणजे साधारणतः आयच्या प्रॉपर्टीज किंवा आय अशा प्रॉपर्टीज दाखवतो. आय सॅटिस्फाईज दोज प्रॉपर्टीज, दोज कंडिशन्स. पहिली कंडिशन काय बघा, आय इंटू 0 = 0 असतं. ठीक आहे. आय इंटू 0 = 0. काय अवघड आहे का किंवा काय वेगळं आहे? एनिथिंग इंटू 0 = 0, लक्षात घ्या. मग काय हे वेगळं लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाहीये. आय इंटू 0 = 0च असणार आहे. सेकंड नोट काय बघा, इफ ए बिलॉंग्स टू आर, म्हणजे ए हा रिअल नंबर असेल तर देन √-a², काय जर जास्त किंवा कॉम्प्लिकेटेड नंबर दिसले म्हणून काय घाबरायचं नाही, लक्षात घ्या. √-a² √I², हे मी सिम्प्लिफाय करून सांगतो. √I² इंटू a² ± IA. बघा आता हे काय दिलंय, ए हा कधी आहे? रिअल नंबर असताना. ए हा जर रिअल नंबर असेल तर √-a² हे सांगितले त्यांनी. ओके. ठीक आहे. आता बघा मला -a², हे अंडररूट काढून टाकू पहिला. -a² ह्याची आपण फोड करू शकतो का? तर -1 × a² असं करू शकतो का? ऑब्विसली करू शकतो. -1 × a² म्हणजेच -a² झालं. ओके. याची फोड करा, तेच करा. आणि काय करा, -1 × a². समजलं का? -1 × a². नाव मग अशा आपण शिकलोय, आय इज व्हॉट? √-1 and your I² is equal to what? -1. बघा, I is equal to -√-1 and I² हे -1 आहे. ओके. तर हे माहिती आहे. मग √-1 च्या जागेवर काय येणार? I². ओके. आणि a². समजलं? ओके. किंवा काय करायचं, हे √-I² वेगळं करा आणि इंटू √-a² वेगळं करा. ओके. ठीक आहे. I² ची किंमत किती आहे तुमची? I² ची किंमतच -1 आहे, किंवा ते नाही केलं तरी चालेल, लक्षात घ्या. हे √-1 तसंच लिहितो मी इथं. याची हे काय आलं तुमचं, √-a². स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, बरोबर. ठीक आहे. किंवा त्याचं हे घेतलं की +-a आणि √-1 काय? आय. समजलं का? काय वेगळं नाही. परत एकदा सांगतो बघा. प्रॉपर्टी काय आहे? प्रॉपर्टी काय सांगते, किंवा IA असं लिहिले नाही. ठीक आहे. IA लिहू आपण. ओके. ठीक आहे. बघा, ए जर रिअल नंबर असेल तर √-a², बरोबर. फोड करायची, -1 आणि इंटू a² करायचं, बरोबर. करायचं म्हणजे हे लक्षात ठेवायचं, हे काय सोडवायचं नाही आहे तुम्हाला. तर √I² इंटू a² वेगवेगळं करा, तुम्हाला काय मिळेल शेवटी?
प्लस मायनस आय ए, बरोबर. कशाचं स्क्वेअर रूट घेतलं की तुम्हाला प्लस मायनस दोन व्हॅल्यू मिळतात, कळालं. कारण की तुम्हाला माहिती आहे, कारण की प्लसचा स्क्वेअर तेच होता आणि मायनसचा स्क्वेअर तो प्लसचे स्क्वेअर रूट तेच आणि मायनसचे स्क्वेअर रूट तेच. ठीक आहे. सो काय मिळालं तुम्हाला? ओके, तर हे लक्षात ठेवायचं. इफ ए इज बिलॉंग्स टू आर देन अंडर रूट ऑफ, किंवा एवढं लक्षात ठेवा, ए हा रिअल नंबर असेल तर त्या स्क्वेअरचा मायनस ए स्क्वेअरचा रूट घेतला की तुम्हाला प्लस मायनस आय ए व्हॅल्यू येतेच. थर्ड काय बघा, कन्फ्यूज झालाय का? नाही ना? ठीक. थर्ड, इफ ए बी बिलॉंग्स टू आर, ए आणि बी दोन्हीही रिअल नंबर असतील तर, ए आणि बी दोन्हीही रिअल नंबर, ए आणि बी दोन्ही रिअल नंबर घेऊ. देन ए आय इज इक्वल टू बी आय, दोन्हीही रिअल नंबर असतील तर, ए आय इज इक्वल टू बी आय असेल तर ए इज इक्वल टू बी असतं. आता लक्षात घ्या, दोन्ही रिअल नंबर असतील आणि त्यांचे इमॅजिनरी कॉम्पोनंट किंवा इमॅजिनरी नंबर जर किंवा इमॅजिनरी युनिट इक्वल असतील तर ते दोन्ही रिअल नंबर सुद्धा इक्वल असतील. म्हणजेच ए बरोबर बी असेल, ए आय इज इक्वल टू बी आय असेल तर ए बरोबर बी. लक्षात घ्या, इमॅजिनरी जर कॉम्पोनंट सेम असतील तर ते दोन रिअल नंबर सुद्धा सेम असतील. उलट सुद्धा करू शकतो. सपोज ए इज इक्वल टू बी असेल तर त्याचे इमॅजिनरी कॉम्पोनंट सुद्धा किंवा इमॅजिनरी नंबर सुद्धा इक्वल असतील. कळलं का? ए बरोबर बी असेल तर ए आय इज इक्वल टू बी आय सुद्धा असेल. समजलं? ठीक आहे. तर हे एवढं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवावं लागेल. कळलं? हे महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आपण कन्नडी गाणी लक्षात ठेवत असतो, तेलुगू गाणी लक्षात ठेवतोय की नाही, करायचं म्हटलं तर सगळं लक्षात राहतं. ओके, ठीक आहे. तर आता बघा पुढचा पार्ट काय, कॉम्प्लेक्स नंबर. आता काय शिकलो आपण? इमॅजिनरी नंबर शिकलो. ओके, आता आहे कॉम्प्लेक्स नंबर. त्याची डेफिनेशन बघा, सिम्पल आहे, काय कळायला अवघड वगैरे असं काही नाहीये. बघा, अ नंबर ऑफ द फॉर्म इन द फॉर्म ऑफ ए प्लस आय बी. ए प्लस आय बी, ते आय बी नाही, हे दुसरं आय बी आहे. ओके, ए प्लस आय बी वेअर ए बी बिलॉंग्स टू आर अँड आय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ -1 विथ आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. हे काय वेगळं नाही, हे इमॅजिनरी नंबरचं आपल्याला माहिती आहे. आय इज इक्वल टू अंडर रूट -1 असतं आणि आय स्क्वेअर हे -1 असतं. Now it's called a complex number and it is usually denoted by letter Z. ओके, तर हे Z ने आपण डिनोट करतो. काय नाही, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कुठला नंबर? कॉम्प्लेक्स नंबर. ओके, त्याला डिनोट करायचं Z ने, म्हणजे कोणता नंबर? ओके, कुठल्या फॉर्म मधला? ए प्लस आय बी या फॉर्म मधला नंबर असतो त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. वेअर, जिथं ए आणि बी हा जो ए आणि बी दिसतोय ना तो रिअल नंबर असतो. तो कोणता नंबर आहे? रिअल नंबर. इट बिलॉंग्स टू रिअल नंबर अँड आय इज इक्वल टू अंडर रूट -1. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. लक्षात घ्या, झेड कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे या फॉर्म मधला नंबर. इमॅजिनरी नंबर तुमचा मगाशी बघितला, इमॅजिनरी नंबर कुठल्या फॉर्म मधला नंबर रे? आय बी किंवा बी आय, आय बी किंवा बी आय कसं लिहिलं. ओके, समजलं. तर या फॉर्म मधला इमॅजिनरी नंबर. मग कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या फॉर्म मध्ये तुमचा? ए प्लस आय बी. ओके, समजलं? ठीक. आता याच्यात दोन पार्ट आहेत. याच्यात कोणते दोन पार्ट आहेत बघा. एक हा ए हा पार्ट आहे, व्यवस्थित बारकाईने लक्ष द्या. एक हा ए हा पार्ट आहे आणि एक हा पूर्ण बी हा पार्ट आहे. ओके, ठीक आहे. तर हा जो ए पार्ट आहे त्याला आपण रिअल पार्ट म्हणतो. काय म्हणतो? रिअल पार्ट. आणि हा जो बी आहे त्याला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट. ओके, हा जो रिअल पार्ट आहे लक्षात येते, हा रिअल नंबर आहे, बी सुद्धा रिअल नंबर आहे, पण हा जो पहिला पार्ट आहे त्याला रिअल पार्ट म्हणायचं आणि हा आय बी आहे त्याला इमॅजिनरी पार्ट म्हणायचं. हा सो या रिअल पार्टला आपण आर ई ऑफ झेड किंवा आर ऑफ झेड असं डिनोट करतात. ओके, आणि हा जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याला आय एम ऑफ झेड ऑर लिहितो. ओके, याला आय एम ऑफ झेड ऑर आय ऑफ झेड असं डिनोट करतात. काय अवघड आहे का? लक्षात घ्या, रिअल पार्ट हा आणि इमॅजिनरी पार्ट हा. ओके, ठीक आहे. आणि हा पूर्ण काय तुमचा झेड आहे. समजलं? ठीक आहे. याचं एक एक्झाम्पल घेऊया का आपण? याचं एक्झाम्पल बघा काय असेल. 2
प्लस 5i 2 प्लस 5i. ओके, ह्याच्यातला 2 काय असेल रे, हा असेल तुमचा आर ऑफ झेड, आणि ह्याच्यातला जो 5 आहे 5 तो काय असेल तुमचा आय ऑफ झेड. ओके, समजलं. तिथं आय परत सेपरेट मेन्शन करायची गरज नाही, तोच तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे. लक्षात ठेवा, इमॅजिनरी नंबर तिथं असणारच आहे. जिथं आयची किंमत काय आहे, √-1. आता हे जर कंप्लीट सेटमध्ये लिहायचं म्हटलं तर सी न डिनोट करतो आपण. ते कशाने डिनोट करतो, सी न. सी इज इक्वल टू सेट. ओके, महिरपी कंस म्हणजे तुमचा कर्ली ब्रॅकेट घ्यायचा, काय तुमचा ए प्लस आय बी स्लॅश. ओके, वेअर ए बी belongs to R, where A, B are the real number. Okay, and I is equal to √-1. समजलं का. ओके, सो हे तुमचं आहे हा सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. याला आपण सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो, म्हणजे याच्यात सगळे कॉम्प्लेक्स नंबर येतात. ओके, समजलं. ठीक आहे, तर बघा चला, आपल्याला इथं कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. ओके, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कुठल्या फॉर्म मधला, ए प्लस आय बी या फॉर्म मधले नंबर दिलेले आहेत. ठीक आहे, मग त्याचा ए प्लस आय बीचा फॉर्म इथं लिहायचा आहे. त्यानंतर आर ई ऑफ झेड म्हणजे रिअल पार्ट त्याचा शोधायचा आहे. रिअल पार्ट म्हणजे हा पुढचा काय असतो, रिअल पार्ट. ए म्हणजे रिअल पार्ट आहे. ओके, आणि बी इमॅजिनरी पार्ट. आय एम ऑफ झेड म्हणजे इमॅजिनरी पार्ट म्हणजे बी, त्याच्यातला शोधून लिहायचा. बघा पहिला तुमचा काय, 2 + 4i. ए काय रे, 2 किंवा ए प्लस आय बीच्या रूपात कसं येणार आहे ते, त्या फॉर्ममध्ये 2 + 4i असंच येणार आहे ते. कळालं. ए इज वॉट 2 हिअर आणि आय बी इज वॉट 4i हिअर. कळालं, किंवा बी आय असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सो रिअल पार्ट काय याचा कळतंय तुम्हाला, काय असणार आहे 2. ए किती, ए इज इक्वल टू 2. ओके, किंवा ए हा 2 सारखा इथं. ठीक आहे, समजलं. तर रिअल पार्ट इज वॉट 2 हिअर. इमॅजिनरी पार्ट बी किती आहे रे, 4. बी आय. कळालं, बी आय किंवा आय बी, बी आय. सो बी किती आहे, 4. समजलं का. पुढचं 5i दिसतंय. सो ठीक आहे, आता हा इमॅजिनरी पार्ट त्याचा जो आहे तो फक्त दिसतोय तुम्हाला, रिअल पार्ट तिथं दिसत नाही. याचा अर्थ रिअल पार्ट 0 असेल. आता बघा, मला सांगा, तुम्ही असं लिहिलं 0 + 2 लिहिलं, उत्तर काय येतं रे, 2च येतं ना. ओके, when you add 0 in any number you will get the same number only. Okay, so 0 + 2 is equal to 2. सेम हे असं असेल, मग 0 + 5i is equal to काय असणार आहे, 5i राहणार आहे. समजलं. याचा अर्थ हे 5i आपण या फॉर्म मध्ये a + bi च्या फॉर्म मध्ये असं लिहू शकतो. कळलं का. याचा अर्थ ते कसं येणार आहे, मग 0 + 5i. आता सांगा, रिअल नंबर काय आहे त्याचा, रिअल पार्ट काय आहे, 0, आणि इमॅजिनरी पार्ट 5. कळतंय का. ओके, सोपं आहे. पुढचं -4i, त्याचं ते काय असणार आहे, 3 - 4i. हा फॉर्म हाच असणार आहे. ठीक आहे. रिअल नंबर काय आहे रे, 3. इमॅजिनरी नंबर काय आहे त्याचा, -4. लक्षात घ्या, विथ साइन घ्यायचं. काय येणार, -4. इमॅजिनरी पार्ट काय, इमॅजिनरी नंबर नाही, रिअल नंबर नाही, हा रिअल पार्ट आहे. रिअल पार्ट 3 आहे, इमॅजिनरी पार्ट किती आहे, -4. आता बघा किती आहे, 5 + √-16. 5 + √-16. बरोबर का. आय दिसत नाहीये, पण आय आहे ऍक्च्युली. का, तर √- आहे. लक्षात घ्या, -√, असल्यामुळे तिथं आय हा असणारच आहे. समजलं का. बघा, √-1. सो आपण याची फोड कशी करू शकतो, 5 किंवा -16 ची फोड कशी करू शकतो रे, -16 इज इक्वल टू काय करा, 2 पार्ट करा, -1 × 16 करा. ओके, सो काय येणार, -1 × √16. सो यू विल गेट -1 इज व्हॉट, आय. लक्षात घ्या, इंटू 16चं स्क्वेअर रूट काय आलं, 4. काय मिळालं तुम्हाला, 4i. काय मिळालं तुम्हाला, 4i. लक्षात घ्या. ओके, सो हे काय असणार आहे, फॉर्म याचा काय असणार आहे, 5 + इमॅजिनरी नंबरमध्ये कन्वर्जन कसं आलं त्याचा, 4i. ओके, सो व्हॉट इज द रिअल पार्ट हिअर, 5, अँड व्हॉट इज द इमॅजिनरी पार्ट, 4. लक्षात येतंय का. ओके, ए किती आहे, 5, बी किती आहे, 4 आहे. तेवढंच लिहायचं, आय लिहायचं नाही. तुमच्या बुकमध्ये एका ठिकाणी लिहिले मला वाटतं त्यांनी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता काय येतं तुमचं,
2 plus root 5i. So a is what here 2 plus ib is what root of 5i. ओके समजलं. सो re रियल पार्ट काय आला 2 आला आणि इमॅजिनरी पार्ट रूट 5 आला. तुमच्या बुकमध्ये इथं आय लिहिलेलं आहे ते घेऊ नका कन्फ्युजनसाठी. ओके कन्फ्युजन होईल नाही तर. नेक्स्ट 7 प्लस अंडर रूट ऑफ 3. 7 प्लस अंडर रूट ऑफ 3. बघा आता इथं आयचं दिसतच नाहीये तुम्हाला आणि हे सुद्धा दिसत नाही. म्हणजे मग अशी म्हटलं इथं सुद्धा तुम्हाला आय दिसत नव्हता पण हा मायनस अंडर रूट दिसत असल्यामुळे आपण त्याचं कन्वर्जन तसं केलं. इथं दिसतच नाहीये तुम्हाला. काय दिसत नाहीये तर हे आयचं किंवा मायनस काय दिसत नाहीये. पण लक्षात घ्या आय इथं 0 असू शकतो. तो कसा 0 लक्षात घ्या. बघा आता आय इंटू 0 केले की आपल्याला काय मिळतं 0. मग अशी आपण नोटमध्ये शिकलो आय इंटू 0 इज इक्वल टू 0 असेल. मग हा जो तुमचा सपोज 6 नंबरचं जे आहे ते कसं असेल. सपोज हे काहीतरी आपण ए मानू म्हणजे ए म्हणजे कुठला रे पार्ट रिअल नंबर रिअल पार्ट आहे बरोबर. प्लस याच्या पुढं 0i हे केलं तर आपण जमेल का. दुसरं घ्या काहीतरी 2 प्लस 0 मागासारखंच आहे रे. 2 प्लस 0 इज इक्वल टू 2 येतं. ओके आता हा जो इथं आहे तो 2 जो आहे तो इथं रिअल पार्ट आहे कळलं. म्हणजे हा तुमचा 7 प्लस रूट 3 रिअल पार्ट आहे प्लस 0 आय करायचं. ओके मग इमॅजिनरी पार्ट काय आला 0 आला कळलं. उत्तर तुम्हाला हेच मिळतं. याचं जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला हेच मिळणार आहे. सो रिअल पार्ट काय आला तुमचा 7 प्लस रूट ऑफ 3 कळलं. आणि इमॅजिनरी पार्ट काय आला 0. लक्षात घ्या ही प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला. 0 इंटू आय 0च येणार आहे. म्हणजे हे 0 केलं सपोज इथं तुम्ही 7 प्लस रूट 3 आलं प्लस 0 केलं उत्तर काय आलं 7 प्लस रूट 3. ओके आता हे 0ला इंटू आय केलं काय दुसरी काय संख्या केली मल्टिप्लाय केली तर 0च येणार आहे तिथं समजलं. सो म्हणून आपण ते 0 आहे तिथं कन्सिडर केलं. तो असा हा टेबल आहे लक्षात घ्या. सो प्रत्येक फॉर्ममध्ये म्हणजे तुम्हाला साधारणतः एक 6 डिफरंट फॉर्म दिलेले आहेत. त्याचं साधारणतः या फॉर्ममध्ये कुठला नंबर तुमचा कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेला आहे ते. ओके त्याचा रिअल पार्ट ओळखला आणि इमॅजिनरी पार्ट ओळखलेला आहे. समजलं हे व्यवस्थित. नसेल समजलं तर परत हा व्हिडिओ बघा व्यवस्थित. ओके नाव लेट्स सी सम इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑर द प्रॉपर्टीज ऑर द नोट्स. ओके सो व्हॉट इज दॅट अ कॉम्प्लेक्स नंबर हुज रिअल पार्ट इज 0 इज कॉल्ड प्युअरली इमॅजिनरी नंबर. लक्षात घ्या कॉम्प्लेक्स नंबर ज्याचा रिअल पार्ट म्हणजे ए. आपला कॉम्प्लेक्स नंबर काय असतो ए प्लस आय बी या फॉर्ममध्ये बरोबर. मग हा काय तुमचा रिअल पार्ट आहे. हा ए आहे तो काय आहे रिअल पार्ट. ओके आणि हा जो बी आहे तो काय आहे इमॅजिनरी पार्ट आहे बरोबर. जर कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट ए जर 0 असेल तर तो जो काही कॉम्प्लेक्स नंबर असेल तो प्युअर कॉम्प्लेक्स नंबर म्हणून ओळखला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज द प्युअरली इमॅजिनरी नंबर. सच नंबर इज इन द फॉर्म ऑफ हे बघा असं दिलं झेड म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स नंबरला डिनोट करतो आपण. सपोज आपण इज इक्वल टू 4i लिहू. इज इक्वल टू काय असणार आहे रे 0 प्लस एनिथिंग तेच संख्या येते बरोबर. सो काय येणार तुमचं 4i. लक्षात आलं. आता नेक्स्ट लक्षात ठेवा व्यवस्थित. अ कॉम्प्लेक्स नंबर हुज इमॅजिनरी पार्ट इज 0 इज अ रिअल नंबर. एक कॉम्प्लेक्स नंबर झेड घ्या बरोबर ए प्लस बी आय या फॉर्म मधला ज्याचा इमॅजिनरी पार्ट आता 0 आहे. ह्याचा आपण आधीच्या त्या मगाच्या टेबलमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. ज्याचा इमॅजिनरी पार्ट हा 0 आहे तर तो जो नंबर असेल तो रिअल नंबर असतो. कॉम्प्लेक्स नंबर हा रिअल नंबरच असतो बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ ए इज इक्वल टू 0 आहे. सपोज 5 प्लस 0i आन्सर काय येणार आहे 5च येणार आहे. लक्षात घ्या हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये आहे तुमचा. ए प्लस आय बी किंवा ए प्लस बी आयच्या फॉर्ममध्ये आहे. पण जो इमॅजिनरी पार्ट आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे तो 0 इंटू आय केला 0 इंटू आय केलं बरोबर. मग 0 कशालाही गुणलं की उत्तर काय येतं रे 0. म्हणजे हे पूर्ण 0 झालं तुमचं. मग राहिलं काय तुमचं 5. ओके दॅट 5 इज व्हॉट नाव दॅट इज रिअल नंबर. हे काय तुमचं रिअल नंबर आहे. ओके समजलं. नेक्स्ट अ कॉम्प्लेक्स नंबर हुज बोथ रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स आर 0 देन दॅट सो इज दी 0 कॉम्प्लेक्स नंबर. सो दॅट इज नोन एज दी 0 कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात घ्या दोन्ही पण 0 असेल तर काय अर्थच नाही ना. 0 अधिक 0 0च येणार आहे.
लक्षात घ्या, रिअल पार्ट पण 0 आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण 0 आहे. इथं 0 इज इक्वल टू व्हॉट, 0 प्लस 0 आहे, सगळं 0 आहे म्हटल्यावर 0च असणार आहे. ओके, हे वेगळं काही नाही आहे जास्त. नाव फोर्थ, द सेट ऑफ रिअल नंबर इज अ सबसेट ऑफ सी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. लक्षात घ्या, जो रिअल नंबरचा सेट आहे तो सबसेट आहे कशाचा, तर सीचा, सी सेटचा. कळालं? तर सी म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा सेट थोडक्यात. ओके, सेट सीचा तो रिअलचा जो काय सेट असेल तो सबसेट आहे. आता लक्षात घ्या, रिअलमध्ये आता सबसेट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये येणार बघा तुमचे नॅचरल नंबर काय आहेत, फ्रॉम 1 2 3 4, 1 पासून पुढे, बरोबर. त्यानंतर होल नंबर काय आहेत, 0 1 2 3 4. याचा अर्थ दॅट युअर नॅचरल नंबर इज सबसेट ऑफ होल नंबर. लक्षात घ्या, होल नंबरमध्ये नॅचरल नंबर सुद्धा येतात. आता इंटिजर म्हणजे काय, 0च्या पुढेही 0च्या पाठीमागे, म्हणजे त्याच्यात होल नंबर सुद्धा आले. म्हणजे काय आलं तुमचं, तर तुमचा इंटिजरमध्ये होल नंबर सुद्धा येतात आणि तुमचे नॅचरल नंबर सुद्धा येतात. आता मग तसंच वर गेला तुम्ही कुठं, तर रॅशनल नंबर, त्यानंतर रिअल नंबर. कळालं? आणि बाकीचं मग वेगळं आहे ते इरॅशनल नंबर आहे. याचा अर्थ रिअल नंबरमध्ये सगळंच येतं. रिअल नंबरमध्ये तुमचे नॅचरल नंबर येतात, होल नंबर येतो, रॅशनल नंबर येतो, इरॅशनल नंबर येतो, बरोबर. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल नंबर पण येतं. कळालं? मग आधी आपण काय शिकत होतो, तर रिअल नंबरमध्ये सगळं जे सगळे बाकीचे नंबर आहेत ते रिअल नंबरचे सबसेट आहेत. आता काय शिकतोय आपण, तर रिअल नंबर हा सीचा सबसेट आहे. ओके, म्हणजेच असं लक्षात आलं. हे आपण सबसेट वगैरे शिकलोय 10वीला किंवा त्याच्या आधी शिकला असेल. नाव नेक्स्ट, द रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट कॅनॉट बी कंबाईन्ड फॉर्म अ सिंगल टर्म. लक्षात घ्या, 2 काय तर रिअल फॉर्म आहे, ए आहे तो, बरोबर का, आहे की नाही. आणि 3 काय, तो 3 काय तुमचा, तर इमॅजिनरी पार्ट आहे. तिथं आय दिसतोय तुम्हाला इथं, तो इमॅजिनरी नंबरचा काहीतरी फॉर्म झाला ना. ओके, मग त्याची ॲडिशन होऊ शकत नाही. गडबडीत मी बघितले. ओके, गडबडीत विद्यार्थी करतात, काय करतात, 2 अधिक 3 चला 5 आहे. ओके, किंवा 7 + 4 आहे इज इक्वल टू 11 आहे, करून टाकतात. नाही होऊ शकत. ओके, कारण की हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे. x + y करून टाकतात, xy काहीतरी करून टाक. म्हणजे सपोज 3x + 4y काय करतात, 4 आणि 3 7xy करून टाकतात. अरे कसं होईल, ते प्लस आहे, ॲडिशन होत नाही. गणिताचे जे काही बेसिक आहे 8वीला झाले, हे 8वीला शिकलोय, लक्षात ठेवा. ओके, समजलं काय, याची ॲडिशन होऊ शकत नाही. तर हे तुमचं कॉम्प्लेक्स नंबर, जो पहिला चॅप्टर होता त्याच्यातला हा पहिला पॉईंट आहे, कॉम्प्लेक्स नंबर. पुढचा आहे तो अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पण मला वाटतं हा व्हिडिओ जरा बऱ्यापैकी जास्त झाला असेल. ठीक आहे, तर आता आपण इथं थांबूया. जे पुढचं आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला शिकू किंवा नेक्स्ट पार्ट उद्या मिळेल तुम्हाला, त्यामध्ये जाणून घ्या. पण एवढं लक्षात घ्या, हा व्हिडिओ माझी अपेक्षा आहे की आतापर्यंत तुम्ही पूर्ण बघितलेला असेल तर. ओके, तर असं असेलच. तर इथून पुढचे सगळे पाठ हे व्यवस्थित बघा. ठीक आहे, जे काही अडचणी असतील, डाऊट असतील ते कमेंटमध्ये सांगा किंवा इम्प्रूव्हमेंट हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या फॉलो करेन. ओके, समजलं. थँक्यू.